नमस्कार मित्रांनो. आज आपण एका अशा ठिकाणी आलो आहोत जिथे निळा समुद्र आणि इंद्रधनुष्याचे रंग एकत्र मिळतात. मी आहे कुरासावच्या बंदरात, जगातील सर्वात सुंदर आणि रंगीत शहरांपैकी एक. क्रूजमधून खाली उतरल्या उतरल्या समोर दिसणारी दृश्य एखाद्या पेंटिंग सारखी वाटतात ना. चला तर मग बियॉन्ड फ्रेम मध्ये आज अनुभवूया कॅरिबियनचा हा निळाशार खजिना. 1828 मध्ये बांधलेला हा किल्ला आज शॉपिंगचं मुख्य केंद्र बनला आहे. इथल्या गल्ल्यांमधून फिरताना तुम्हाला एक वेगळीच रॉयल फिलिंग येते. इथे फक्त शॉपिंगच नाही, तर इथल्या भिंतीवरून दिसणारा अथांग समुद्र आणि आपली भव्य क्रूज शिप हे दृश्य बघण्यासारखं असतं. आता आपण आलो आहोत कुरासावच्या सर्वात मोठ्या आकर्षणाकडे, म्हणजेच क्वीन एमा ब्रिजकडे. यालाच स्विंगिंग ओल्ड लेडी असंही म्हटलं जातं. हा पूल वर उचलला जात नाही, तर तो चक्क बाजूला सरकतो. जेव्हा एखादं मोठं जहाज बंदरात येतं, तेव्हा या तरंगता पूल बाजूला होतो. कुरासाव हे बेट सुरुवातीला अरावक आदिवासी लोकांचे घर मानले जाते. येथे हे लोक शांततेने शेती आणि मासेमारी करून आपलं जीवन जगत होते. इसवी सन पूर्ण 1499 मध्ये एका स्पॅनिश संशोधक अलोन्सो ओजेडा यांनी या बेटाचा शोध लावला. त्यानंतर 1634 मध्ये डचांनी म्हणजेच नेदरलँड देशांनी कुरासावरती कब्जा केला आणि इथे एक महत्वाचे व्यापार केंद्र उभारले. विशेषतः गुलाम व्यापारासाठी हे बेट खूप प्रसिद्ध होते. कुरासावची राजधानी विल्यम्सडेड ही शहर आजही डच वास्तुकलेसाठी ओळखले जाते. त्यानंतर 19व्या शतकात गुलामगिरी बंद झाली आणि बेटाचा विकास हळूहळू सुरू झाला. 20व्या शतकात तेल उद्योगांमुळे कुरासाव आर्थिकदृष्ट्या मजबूत बनले. किंगडम ऑफ नेदरलँडचा एक महत्वाचा भाग म्हणून कुरासाव कडे पाहिले जाते. विविध संस्कृती, भाषा आणि परंपरा एकत्र पाहायला मिळतात. डच, आफ्रिकन आणि कॅरिबियन संस्कृतीचा सुवर्ण संगम म्हणजेच कुरासाव. इथल्या इमारतींचे हे भडक आणि सुंदर रंग पाहिले, यामागे एक रंजक गोष्ट सांगितली जाते. असं म्हणतात की इथल्या एका गव्हर्नरला पांढऱ्या रंगामुळे डोकेदुखी व्हायची, म्हणून त्यांनी संपूर्ण शहर रंगीत करण्याचा आदेश दिला. आज हेच रंग या शहराची ओळख बनले आहेत. युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळ घोषित केलं आहे. प्रत्येक कोपऱ्यावर तुम्हाला एक वेगळा विंटेज फील मिळेल. शहराच्या गडबडीपासून थोडं दूर आलो की आपल्याला मिळतो तो शांत किनारा, म्हणजेच मांबो बीच. इथली वाळू इतकी पांढरी आहे की तिला व्हाईट गोल्ड म्हटलं तरी चालेल. कॅरिबियन समुद्राचे नितळ निळं पाणी आणि चंदेरी वाळू इथे आल्यावर वाटतं की वेळ इथेच थांबून जावं. रंग, समुद्र, इतिहास आणि आधुनिकता यांचे मिश्रण तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच नवनवीन जगाच्या सफरीसाठी पाहत राहा बियॉन्ड फ्रेम्स. धन्यवाद. पुढच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटूया अशाच नवीन एका बंदरावरती. तोपर्यंत फिरत राहा, आनंदी राहा.